मराठी स्टोरी। सिंह आणि कोल्हा। एकदा एका कोल्ह्याने ठरवले, आपण सिंहाशी मैत्री करूया, त्यामुळे आपला एक फायदा तर नक्कीच होईल। आपल्याला फुकटाचे फारसे कष्ट न करता अन्न मिळेल। त्याने सिंहाच्या गुहेत प्रवेश केला आणि तो धिटाईने बोलू लागला। सिंहाला त्याच्या धिटाईचे मोठे कौतुक वाटले। त्याने कोल्ह्याचा मैत्रीचा प्रस्ताव मान्य केला। पण तो म्हणाला, तू फक्त एक करायचे, तू सावज शोधायचे, मी त्याला ठार करेन। मिळालेले अन्न आपण आपल्या गरजेनुसार वाटून घ्यायचे। कोल्ह्यानेही सिंहाच्या म्हणण्याला मान्यता दिली। ठरल्याप्रमाणे पुष्कळ दिवस सिंह आणि कोल्ह्याचे फारच चांगले चालले होते। सिंहाची भूक मोठी होती, त्यामुळे त्याला मोठा वाटा द्यावा लागे। हळूहळू सिंहाचा मोठा वाटा कोल्ह्याच्या डोळ्यात सलू लागला। त्याला वाटे, मी सावज शोधतो, हे काम जास्त महत्वाचे आहे। जर मी सावज शोधलेच नाही तर सिंह शिकार कशाची करणार? कोल्ह्याला चांगलाच मस्तर वाटू लागला। आजपासून तुमची माझी भागीदारी संपली समजा। तुमचा माझा संबंध तुटला। यापुढे माझे भक्ष्य मीच शोधेन, शिकार करेन आणि खाईन। सिंहाला कारण कळेना, पण तरीही त्याने मान्य केले। दुसऱ्या दिवशी कोल्हा जणू स्वतः सिंह आहोत अशा पद्धतीने शिकारीला निघाला। आधी तो हरणाच्या मागे धावला, पण धावता धावता त्याची चांगलीच दमछाक झाली। नंतर त्याने सांबाराच्या कळपामागे पडायला सुरुवात केली, पण सांबर तर एकच झेपेत कुठे गेले त्याला कळलेही नाही। शेवटी तो मेंढ्याच्या कळपामागे लागला। त्याने एक लहानसे कोकरू नेण्याचा प्रयत्न केला। आता या कोकरूला मी एका फटक्यात मारतो असा विचार करून त्याने सिंहासारखी झेप घेतली। पण सिंहाची झेपही मोठी आणि त्याची ताकदही प्रचंड असल्याने पंजाचा फटकाही खूपच जोरदार। कोल्ह्याची झेपही चुकली आणि फटकाही बसू शकला नाही। त्यामुळे मेंढपाळ त्याची कुत्रीही कोल्ह्यावर धावून आले आणि मेंढपाळाने तर हातातल्या बळकट काठीचे असे काही तडाखे कोल्ह्याला मारले की कोल्हा तेथेच मरून पडला। तात्पर्य: फुकटाचा रुबाब दाखवून कोणी राजा होत नाही। गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या गोष्टीला शेअर करा। थँक्यू।